मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने मध्यरात्रीपासून शहरात प्रचंड गोंधळ वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांच्या कारवाईवर मराठी भाषिक संताप व्यक्त करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पोलिसांची ठामपणे पाठराखण केली. आम्हाला अमुक एका मार्गावरून मोर्चा काढायचा अशी भूमिका घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवणं योग्य नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोर्चाच्या आयोजकांना फटकारलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली असतानाच सरकारमधील एक मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी मोर्चेकऱ्यांची बाजू घेत पोलिसांना गंभीर आरोप केले असून मी या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असल्याचं जाहीर केलं होतं. काल सकाळपासून पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी माणसाची गुंडगिरीच्या मार्गाने जी धरपकड सुरू केली त्याचा मी निषेध करतो. मुख्यमंत्र्यांकडे मी हा निषेध व्यक्त केला. आता मी स्वतः या मोर्चात सहभागी होण्यासाठी मीरा रोड भाईंदरकडे निघालो. पोलिसांची हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी असं खुलं आव्हान प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना दिलं होतं. एकीकडे मोर्चावर मुख्यमंत्री पोलिसांची राखण करत आहेत, त्यांच्याच मंत्रिमंडळातील सरनाईक मात्र पोलिसांवर आगपाखड करत असल्याने सरकारमध्ये या मुद्द्यावरून मतभेद असल्याचं उघड झालं. पोलीस कारवाईबद्दल संताप व्यक्त करत प्रताप सरनाईक म्हणाले की मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली, कारण ज्या पद्धतीने कालपासून पोलिसांनी कारवाई सुरू केली ती योग्य नाही. मराठी भाषिकांनी शांतताप्रिय मार्गाने मोर्चासाठी परवानगी मागितल्यानंतर ती परवानगी द्यायला हवी होती, पण पोलिसांनी कालपासून दादागिरी आणि गुंडगिरी सुरू केली. ही दादागिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही, अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली आहे.